आजकाल आपण बघतोय की व्हिटॅमिन बी12ची कमतरता बऱ्याच जणांमध्ये जाणवायला लागली आहे. तर व्हिटॅमिन बी12 हे शरीरासाठी का गरजेचं आहे? ते व्हिटॅमिन बी12 जर कमी झालं तर त्याचा शरीरावर काय इफेक्ट होऊ शकतो आणि त्याचे सोर्सेस काय आहेत? तर ह्या गोष्टींविषयी आपण जाणून घेऊया. तर व्हिटॅमिन बी12 हे मेंदूच्या आणि नसांच्या नॉर्मल फंक्शनिंगसाठी खूप गरजेचं आहे. सोबतच ज्या लाल रक्तपेशी असतात, ज्या आर-बी-सीज असतात, हे तयार होण्यासाठी सुद्धा व्हिटॅमिन बी12 खूप गरजेचं आहे. तर हे व्हिटॅमिन बी12 मग कमी कशामुळे होतं आहे? तर शक्यतो जे व्हेजिटेरियन डाएट असणारे जे लोक आहेत अशांमध्ये व्हिटॅमिन बी12 कमी होण्याची शक्यता अधिक असते, कारण की याचे जे सोर्सेस आहेत व्हिटॅमिन बी12चे ते मेनली ते नॉनव्हेज सोर्सेस आहेत. सोबतच 60 वर्ष वयावरील लोकांमध्ये व्हिटॅमिन बी12चं शरीरातलं शोषण कमी होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे अशांमध्ये सुद्धा व्हिटॅमिन बी12 कमी आढळून येते. जे लोक लाँग टर्म अँटासिडवर असतात, जे लोक बऱ्याच दिवसांपासून ॲसिडिटीच्या गोळ्या घेत आहेत, अशा लोकांमध्ये सुद्धा व्हिटॅमिन बी12 कमी होण्याची शक्यता अधिक असते. व्हिटॅमिन बी12 जर कमी झालं शरीरामध्ये तर आपल्याला काय लक्षणं दिसू शकतात? तर लवकर थकवा येणे, अशक्तपणा जाणवणे, स्मरणशक्ती कमी होणे, विसराळूपणा वाढतो त्याच्यामध्ये. सोबतच आपली वर्क ॲबिलिटी कमी होते आणि व्हिटॅमिन बी12 हे नसांभोवती एक आवरण असतं मायलिन शीथ नावाचं, ते तयार होण्यासाठी गरजेचं असतं. ते जर कमी झालं तर हातापायांना मुंग्या येणे, तळपायांची आग होणे, बधीरपणा जाणवणे, तर ह्या गोष्टी आपल्याला जाणवायला लागतात. तसेच लहान मुलांमध्ये मेंदूच्या विकासासाठी सुद्धा व्हिटॅमिन बी12 खूप गरजेचं आहे. सोबतच जर व्हिटॅमिन बी12 कमी असेल तर तुमची प्रतिकारशक्ती कमी होते आणि वारंवार आजारी पडण्याचं प्रमाणसुद्धा याच्यामुळे वाढतं आहे. व्हिटॅमिन बी12च्या कमीमुळे पर्निशियस ॲनिमिया नावाचा आजार होतो, त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन कॉन्स्टंट कमी असतो. तर त्यासाठी सुद्धा व्हिटॅमिन बी12 खूप गरजेचं आहे. प्रेग्नन्सीमध्ये जर व्हिटॅमिन बी12 कमी झालं तर अशा कंडिशनमध्ये ॲबॉर्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. सोबतच बाळाला जन्मजात काही कंजेनायटल ॲनोमली होण्याच्या शक्यता अधिक असते आणि बाळाच्या मेंदूच्या वाढीवर सुद्धा त्याचा परिणाम होतो. तर या गोष्टींवर एक अंदाज येतो की व्हिटॅमिन बी12 आपल्या शरीरामध्ये किती गरजेचं आहे. तर व्हिटॅमिन बी12 आपल्याला कुठल्या गोष्टींमधून मिळतं आहे? तर व्हिटॅमिन बी12 हे शरीरात बनत नसल्यामुळे याचे मेनली आपल्याला एक्सटर्नल सोर्सेसमधूनच व्हिटॅमिन बी12 आपल्याला घ्यावं लागणार आहे. तर याचे जे मेन सोर्सेस आहे ते नॉन व्हेजिटेरियन सोर्सेस असतात, जसं की चिकन, मटन, अंड्याचा पिवळा भाग, याच्यामध्ये फिश, याच्यामध्ये व्हिटॅमिन बी12 जास्त प्रमाणात असतं. पण त्यासोबतच काही व्हेजिटेरियन सोर्सेस पण आहेत की ज्याच्यामधून आपल्याला व्हिटॅमिन बी12 मिळू शकतं, जसं की केळी, मशरूम, सफरचंद, किवी, याच्यामध्ये व्हिटॅमिन बी12चं प्रमाण जास्त असतं. सोबतच जे सिरियल्स आहेत जसे की गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, याच्यामध्ये सोयाबीन, याच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन बी12चं प्रमाण आढळून येतं आहे. जे नट्स आहेत, जे ड्रायफ्रुट्स म्हणतो आपण त्याला, काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, याच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन बी12चं प्रमाण आढळून येतं आहे. सोबतच सोया मिल्क, ओट मिल्क, याच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन बी12चं प्रमाण जास्त आढळून येतं. दूध, याच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन बी12चं प्रमाण आढळून येतं. तर ह्या गोष्टी जर आपण आहारात समाविष्ट केल्या तर आपल्याला व्हिटॅमिन बी12ची जी कमतरता आहे ती भरून काढता येईल. आणि आपल्याला जर व्हिटॅमिन बी12 कमी आहे हे आपल्याला कसं जाणवेल? तर जेव्हा तुम्हाला वरीलपैकी काही लक्षणं जाणवतील तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्याने जर काही ब्लड टेस्ट केल्या तुम्ही, तर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन बी12ची डायरेक्ट ब्लड टेस्ट करता येते. तर त्याच्यामध्ये आपल्याला एक अंदाज येऊ शकतो की आपल्याला व्हिटॅमिन बी12 कमी आहे का. सोबतच एक CBCची टेस्ट असते की याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक अंदाज बांधता येतो की आपल्या शरीरात व्हिटॅमिन बी12 कमी आहे की नाही. तर ह्या सर्व गोष्टींमधून मला एकच सांगायचं आहे की व्हिटॅमिन बी12 आपल्याला खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण खाण्यापिण्यामध्ये काय काय बदल केले पाहिजे या गोष्टींचा मी एक अंदाज दिला आहे. धन्यवाद.